जळगाव जामोद शहरातील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये सालाबारप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांती निमित्ताने 14 जानेवारीला गोपूजनाचा कार्यक्रम पार पडला। गोपूजनासाठी सकाळी 6 वाजेपासून स्थानिक महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू झाले होते। या निमित्ताने गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार पवन पाटील हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। त्यासोबत दत्ता पाटील, किसनलाल केला, नवल भैया, अनिल जयस्वाल, डॉक्टर शिरेकार यांच्यासह अनेक मान्यवर व तसेच नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते। सर्वप्रथम संस्थेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट शशिकांत गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। गोविंद अग्रवाल, महेंद्र पलन, ओम गांधी, कृष्णा चांडक यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे संचालक परेश भन्साली यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती देताना गोरक्षण संस्थेची स्थापना 1901 साली झाली असून आज रोजी अंदाजे 350च्या वर भाकड व दूध न देणाऱ्या आणि वयोवृद्ध गोमातांचे संगोपन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। संस्थेसाठी गोमातेसाठी 3 मोठे टीन शेड आहेत। लहान वासरे व आजारी गोमातेसाठी वेगळे स्वतंत्र शेड आहे। तसेच भरपूर चारा बसेल असे मोठे चारा शेड संस्थेने उभे केले आहेत। संस्थेकडे गोमातेसाठी प्राथमिक उपचार सुविधा आहे। याशिवाय 100 गायींना परिक्रमा देता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। संस्थेचे कार्यालय इमारत मध्ये दिंड्या व संतांसाठी निवास सुविधा नव्याने उपलब्ध केलेली आहे। संस्थेची सुरुवात ही शून्यापासून सुरुवात होऊन आज रोजी ती भव्य दिव्य स्वरूपात भक्कमपणे उभी आहे। संस्था ही धर्मदायुक्त कार्यालय बुलढाणा येथे रजिस्टर असून तेव्हापासून मार्च 2024 पर्यंतचे संस्थेचे अंकेक्षण सुद्धा झाले आहे। सध्या प्राधान्याने दूध न देणाऱ्या भाकड, वयोवृद्ध तसेच कोनवाडा मार्फत व कत्तलीसाठी जाणाऱ्या पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या गोमातेचे संगोपन करून जीवदयाचे कार्य करते। गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेने मागील 20 वर्षात गावागावात फिरून कधीही वर्गणी जमा केली नाही। तसेच या कामासाठी कोणाची नियुक्ती सुद्धा केलेली नाही। संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा भत्ता घेत नाहीत। गोरक्षण संस्थेच्या या समाजोपयोगी कार्याची या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करून संस्थेच्या संचालक मंडळाचा सुद्धा सत्कार करण्यात आला। गोपूजन कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्था अध्यक्ष सुरेश मोदी यांच्यासह इतर संचालकांनी विशेष परिश्रम घेतले।